ठाणे शहरामध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही दत्त जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे। तसेच यंदा शहरातील दत्त मंदिरे फुलांनी सजवले गेले होते। दरम्यान दत्त जयंती उत्सवानिमित्त भजन कीर्तन, सत्यनारायण महापूजा, होम हवन तसेच विविध धार्मिक व सामाजिक उपक्रम राबवण्यात येत होते। शहरातील कोपरी, नौपाडा, कोलशेत, वर्तकनगर आदी परिसरात व ठाण्यातील विविध भागातील दत्त मंदिरात दत्त जन्म उत्सवानिमित्त दत्त दिगंबरांच्या दर्शनासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली होती। भाविकांनी सकाळपासूनच रांगा लावून सद्गुरू दत्त माऊलींचे मनोभावे दर्शन घेतले। तर ठाण्यातील प्राचीन अशा 1912 साली स्थापना झालेल्या विठ्ठल सायना दत्त मंदिरात 113 वर्षांची परंपरा आजही अविरतपणे दत्त जन्म उत्सवानिमित्त जपल्याचे पाहायला मिळत आहे। एकंदरीत दत्त जन्म उत्सवानिमित्त शहरातील सर्व दत्त मंदिरात भाविकांची दर्शनासाठी एकच गर्दी उसळली होती। यावेळी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या नामघोषाने संपूर्ण ठाणे शहर भक्तिमय वातावरणात न्हाऊन गेले होते। तसेच काही दत्त मंदिरात महाभंडाऱ्याचे देखील आयोजन करण्यात आले होते। यावेळी या महाभंडाऱ्याचे मोठ्या प्रमाणावर भाविक व भक्तांनी लाभ घेतला आहे। सकल शास्त्र की स्मृतियों की रानी, ओम जय भगवद गीते, दया सुधा बरसावनी मातु। ओम जय भगवद गीते, जय भगवद सुंदर सुपुनीते, ओम जय भगवद गीते, कर्म सुमत न च तस्मान् मनुष्येषु कश्चिन् मे प्रियकृतो, ज्ञानयज्ञेन तेनाहम् इष्टस्यामिति मे मतिः, श्रद्धावान् अनसूयश्च शुभालोकान् प्राप्नुयात् पुण्यकर्मणाम्, कच्चिदेतच्छ्रुतं प्रचेतसा, कच्चिदज्ञानसम्मोहप्रणश्यस्ते धनञ्जय। अर्जुन उवाच अद्भुतं रोमहर्षणं व्यासप्रसादात् श्रुतवान् एतद्वल्ल्यमहं पुण्यं हृष्यामि च मुहुर्मुहुः, तच्च संस्मृत्य रूपमत्यद्भुतं हरेः, विस्मयो मे महान् राजन् हृष्यामि च पुनः पुनः, यत्र योगे द्वेषव्युदस्य च विविक्तसेवी गर्भाशी यतवा कायमानसः, ध्यानयोगं परिग्रहं विमुच्यते मम शान्तो ब्रह्मव्ययाय कल्पते, ब्रह्मभूतः प्रसन्नात्मा लभते परा, भक्त्या मामभिजानाति यावान्यश्चास्मि तत्त्वतः, ततो सदा कुर्वाणो मध्यभाषयः, मत्प्रसादादवाप्नोति शाश्वतं पदम्। आरतीसाठी उभे बघा।